स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये। तर आजची आपली जी एक कथा आहे ती खूप नवीन कथा आहे। ही कथा खूप संवेदनशील आहे आणि आपण थोडंसं या कथेचा सारांश जाणून घेऊया। आपल्या देशात स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो। त्या स्त्रीकडे कधी पार्वती देवीच्या शांत रूपात तर कधी काली देवीच्या उग्र रूपात पाहिलं जातं। पण अनेकदा एखाद्या निष्पाप स्त्रीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला समाजाकडून भोगावी लागते। समाज तिची कशी फरकट करतो, तिचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं आणि त्यानंतर तिच्या संघर्षाची आणि सुडाची कहाणी कशी सुरू होते हे या कथेत आपल्याला पाहायला मिळेल। तर आपल्या कथेची नायिका आहे श्रद्धा। चला सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन कथेला। पहाटेच्या वेळी एका पंचतारांकित हॉटेल समोर पोलिसांची जीप येऊन थांबली। त्यातून उतरलेले 4 पुरुष पोलीस अधिकारी आणि 2 महिला पोलीस अधिकारी यांच्यासोबत 2-3 टीव्ही चॅनलचे प्रतिनिधीही हॉटेलमध्ये शिरले। रिसेप्शनवर असलेल्या कर्मचाऱ्याला इन्स्पेक्टर म्हणाला, तुमच्या हॉटेलच्या रूम नंबर 505 मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार आली आहे, त्यामुळे आम्हाला ती रूम तपासायची आहे। रिसेप्शनिस्ट घाबरत म्हणाला, साहेब हे मंत्र्यांचं पंचतारांकित हॉटेल आहे, इथे असं काही होण्याची शक्यता नाही। कुणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली असावी, ते आम्ही पाहून घेऊ, तुम्ही फक्त रूमची चावी द्या, असं म्हणत इन्स्पेक्टरने चावी घेतली आणि थेट रूम नंबर 505 कडे निघाला। रिसेप्शनिस्टने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून माहिती दिली। तिकडून काय सांगितलं गेलं ते ऐकताच तो शांत झाला। इन्स्पेक्टरने रूम बाहेर उभं राहून चावीने दरवाजा उघडला। आत एक तरुणी अर्धनग्न अवस्थेत, अंगावर फक्त चादर गुंडाळून बेशुद्ध अवस्थेत पडली होती। महिला पोलिसांनी तिला उठवलं। डोळे चोळत तिने समोर उभ्या असलेल्या पोलिसांकडे पाहिलं। स्वतःची अवस्था लक्षात येताच ती घाबरली आणि पटकन चादर नीट ओढून घेतली। पोलिसांसोबत आलेल्या टीव्ही चॅनलवाल्यांनी तिचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढायला सुरुवात केली। तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला। इन्स्पेक्टर महिला पोलिसांना म्हणाली, तिला कपडे बदलायला द्या आणि मग तिला घेऊन या। तो बाहेर निघून गेला, पण टीव्ही चॅनलचे कॅमेरामॅन मात्र तिचा पाठलाग सतत करत चित्रीकरण करत राहिले। तिला कपडे बदलून पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलं। त्या सकाळी सर्वच टीव्ही चॅनलवर तिचा चेहरा झळकत होता। प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगेहात पकडलेली कॉलगर्ल अटक। पोलिसांनी तातडीने कारवाई करत अशा महिलांविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी जनतेची मागणी। एक प्रसिद्ध वृत्तनिवेदक बातमी वाचत होता। ती बातमी पाहून एक जण समाधानाने हसत होता, तर दुसरा मात्र डोळ्यात अश्रू घेऊन पोलीस ठाण्यात जाण्याची तयारी करत होता। त्याचवेळी एका घरात पूजा करत असलेली वृद्ध महिला ती बातमी ऐकून हादरली। तिच्या हातातील आरतीचा ताट खाली पडला। अहो इकडे या, हे बघा, ती मोठ्याने रडत होती। तिचा नवरा बाहेरून आत आला। टीव्हीकडे नजर पडताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला। छातीवर हात ठेवून तो खाली कोसळला। अहो काय झालं तुम्हाला? अहो कुणीतरी या रे, ती हंबरडा फोडत रडू लागली। पण त्या वृद्ध गृहस्थांनी अखेरचा श्वास घेतला होता। त्यांना तसं पाहून त्या महिलेचंही हृदय तुटलं। ती त्यांच्या छातीवर कोसळली आणि त्यांच्यासोबतच तिनेही या जगाचा निरोप घेतला। पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टरने त्या तरुणीची चौकशी सुरू केली। तो प्रश्न विचारत होता, पण ती मात्र निर्विकार नजरेने समोर बघत शांत बसली होती। इन्स्पेक्टरचा संताप अनावर झाला। तुला एवढा माज आलाय का, की मी इतका वेळ विचारतोय आणि तू एक शब्दही बोलत नाहीस? असं गप्प बसलीस म्हणून तू केलेला गुन्हा माफ होईल असं वाटतंय का? नीट उत्तर दे, किती दिवसांपासून हा धंदा करतेस? बोल, असं म्हणत त्याने तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली। ती मात्र एखाद्या यंत्रमानवासारखी खाली कोसळली। आताच्या मुलींना पटकन श्रीमंत व्हायचं असतं, ऐशो आरामात जगायचं असतं, म्हणून तुम्ही सगळ्या हा घाणेरडा मार्ग निवडता। बाहेर जाऊन बघ, किती मुली प्रामाणिकपणे मेहनत करून यश मिळवत आहेत, माहिती आहे का? तुझ्यासारखं असलं नीच काम कुणी करत नाही। काहीतरी बोल, बघा जरा, ही काही बोलते का? असं म्हणत इन्स्पेक्टरने जवळ उभ्या असलेल्या पोलिसाला सांगितलं, तिचे हँडबॅग घेऊन तपासा। महिला पोलिसाने बॅग तपासली। त्यातून एक ओळखपत्र सापडलं। सर, या ID कार्डवर हिचं नाव श्रद्धा लिहिलं आहे। शिवराम गारमेंट्सचा पत्ता आहे सर। म्हणजे नोकरी करत करत वैश्या व्यवसायही करते का? दिसायलाही गोरीपान आहे, म्हणून बहुतेक सगळीकडून पैसे कमावते आहे। तिचा फोन घ्या आणि घरी असलेल्या कुणाला तरी बोलवा। तिच्या घरच्या नंबरवर वारंवार फोन लावण्यात आला, पण कोणीच फोन उचलला नाही।
त्यानंतर फोनमध्ये सेव्ह असलेल्या दुसऱ्या एका नंबरवर संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. काही वेळातच एक तरुण वकिलासोबत धावपळत पोलीस ठाण्यात आला. इन्स्पेक्टरने त्याच्याकडे पाहत विचारलं, हो, तू कोण आणि हिच्याशी तुझं काय नातं आहे? त्यावर तो म्हणाला, सर, 2 दिवसांनी आमचं लग्न होणार आहे. ही माझी होणारी पत्नी आहे सर. हे ऐकताच इन्स्पेक्टर उपहासाने हसला. ठीक आहे, तू कुणीही अस, मी हिला कोर्टात पाठवतो. पुढचं सगळं तुझ्या वकिलामार्फत बघ, असं म्हणत तो निघून गेला. तो तरुण डोळ्यात पाणी आणून तिच्या जवळ आला. तिचा हात हातात घेत तो म्हणाला, काय झालंय ते सांग, तेव्हाच आपण पुढची कारवाई करू शकतो. अशी गप्प बसू नकोस प्लीज, असं म्हणत त्याने तिच्या हातावर डोकं टेकवलं आणि हंबरडा फोडून रडू लागला. भावनाशून्य चेहऱ्याने श्रद्धा तिथेच बसली होती. हीच आपल्या कथेची नायिका. दिसायला अत्यंत सुंदर, मनाने निरागस आणि कुणाचंही वाईट न चिंतणारी. पण एका निर्दयी माणसाच्या कटकारस्थानात ती अडकली होती. श्रद्धा या सगळ्यातून बाहेर पडू शकेल का? ती स्वतःवर झालेल्या अन्यायाचा सामना करू शकेल का? तिच्या आयुष्याची उद्ध्वस्त झालेली वाट पुन्हा उजरेल का? ही एक संवेदनशील कथा आहे. आपल्या देशात स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. त्याच स्त्रीकडे कधी पार्वती देवीच्या शांत रूपात तर कधी काली देवीच्या उग्र रूपात पाहिलं जातं. पण अनेकदा एखाद्या निष्पाप स्त्रीने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला समाजाकडून भोगावी लागते. समाज तिची कशी फरफट करतो, तिचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं आणि त्यानंतर तिच्या संघर्षाची व सुडाची कहाणी कशी सुरू होते, हे या कथेत पाहायला मिळेल. श्रद्धा समोरच्या भिंतीकडे निर्विकार नजरेने पाहत बसली होती, तर तिच्या शेजारी बसलेला विक्रम वारंवार तिला काय घडलं हे विचारत होता. विक्रम आणि श्रद्धा शालेय जीवनापासून एकमेकांवर प्रेम करत होते. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने अवघ्या 2 दिवसात त्यांचा विवाह होणार होता. पण अशा भयंकर परिस्थितीत आपण अडकू याचा श्रद्धाने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. विक्रम कितीही विचारात असला तरी श्रद्धा एक शब्दही बोलत नव्हती. ती शांत बसलेली पाहून तो रागाने काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. समोरून आलेली बातमी ऐकताच त्याच्या हातातून फोन खाली पडला. डोळ्यात अश्रू दाटून आलेल्या विक्रमने श्रद्धाचा हात घट्ट पकडला. श्रद्धा, आई आणि बाबा ही बातमी ऐकून तो क्षणभर थांबला. श्रद्धाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. तुझ्या आईबाबांचं निधन झालंय श्रद्धा, असं म्हणताच विक्रमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे ऐकून श्रद्धाच्या डोळ्यातही पाणी तरळलं. तेवढ्यात इन्स्पेक्टरने विक्रमला आवाज दिला. अरे, इकडे ये. तुझं नाव काय म्हणालास? विक्रम सर. ठीक आहे, तुम्ही दोघांनी पुरेसं बोललात. आता आम्ही हिला कोर्टात घेऊन जातोय. तू एखादा वकील ठेव आणि कोर्टात ये. आता तू निघ. सर, ही खूप चांगली मुलगी आहे. कुणीतरी तिला विनाकारण अडकवलंय. कृपया तिला सोडून द्या. आम्ही कुठेतरी दूर जाऊन राहू. प्लीज सर. ही बातमी ऐकून तिचे आई वडीलही गेले. कृपा करून तिला सोडा. विक्रम रडत रडत विनवणी करू लागला. त्याचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर संतापला. काय बोलतोयस तू? ती त्या हॉटेलच्या खोलीत कोणत्या अवस्थेत सापडली हे तुला माहीत आहे का? आणि तिच्यासोबत काम करणारा माणूस सरकारी साक्षीदार बनलाय. त्याने तिच्याबद्दलची सगळी माहिती दिली आहे. गेल्या महिनाभरापासून सगळ्या TV चॅनलवर हिचीच बातमी चालू आहे. त्यामुळे उगाच काही बोलू नकोस. जा आणि तुझ्या होणाऱ्या सासू सासऱ्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी कर. अशा मुलीला जन्म दिल्यावर आईवडील जगून तरी काय करणार? हे ऐकताच विक्रमच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्याने श्रद्धाकडे कटाक्ष टाकला आणि जड पावलांनी बाहेर निघून गेला. पोलीस वाहनातून श्रद्धाला न्यायालयात आणण्यात आलं. न्यायाधीशांनी तिची चौकशी सुरू केली. तिच्यासमोर एक माणूस हात बांधून घाबरलेल्या अवस्थेत उभा होता. तुझं वय किती आहे आणि तू असला व्यवसाय का करतेस? न्यायाधीशांनी विचारलं. पण श्रद्धाकडून कोणतंही उत्तर आलं नाही. ती शांतपणे खाली मान घालून उभी होती. तिने काहीच उत्तर दिलं नाही. हे पाहून न्यायाधीशांनी तिच्यासमोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहिलं. तू सांग, या मुलीला त्या हॉटेलमध्ये का घेऊन गेला होतास? तो माणूस लगेच बोलू लागला. साहेब, हिचा व्यवसाय तो आहे. लोकांच्या नजरेत धूळफेक करण्यासाठी हिने एक छोटंसं गारमेंट्सचं दुकान सुरू केलं आहे. पण खरं काम म्हणजे देहविक्री. मीच रोज हिला ग्राहक शोधून द्यायचो. त्या बदल्यात मला कमिशन मिळायचं. आज बहुतेक तिचा वेळ खराब होता म्हणून ती पकडली गेली. त्याचं बोलणं ऐकून न्यायाधीशांनी कपाळावर हात मारला.
या मुलीला 3 महिन्यांसाठी सरकारी महिला सुधारगृहात ठेवण्यात यावं. त्यानंतर ती पुन्हा अशा मार्गावर जाऊ नये म्हणून सरकारी डॉक्टरांकडून समुपदेशन करण्यात यावं आणि या माणसाला 6 महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात येते. हे ऐकताच तो माणूस ओरडला, साहेब, मी काहीच चुकीचं केलं नाही. सगळ्याची जबाबदार हीच आहे. हिलाच तुरुंगात टाका. पण न्यायाधीशांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तेवढ्याच श्रद्धाच्या बाजूने उभे असलेले वकील पुढे आले. विक्रमने त्यांची व्यवस्था केली होती. त्यांनी न्यायाधीशांना एक अर्ज दिला. त्या अर्जात श्रद्धाच्या आईवडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी तिला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. न्यायाधीशांनी अर्ज वाचला आणि काही क्षण विचार केला. ठीक आहे, श्रद्धाला तिच्या आईवडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी 2 तास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येते. त्यानंतर पोलिसांनी तिला थेट सुधारगृहात दाखल करावं असं सांगून न्यायाधीशांनी श्रद्धाच्या प्रकरणाची सुनावणी संपवली. पण श्रद्धाच्या आयुष्यातील वादळ आता फक्त सुरू झालं होतं. तिच्यावर लावलेले आरोप खरे होते की ती एखाद्या मोठ्या कटाची बळी ठरली होती याचं उत्तर अजूनही काळाच्या पडद्याआड दडलं होतं. विक्रम श्रद्धाला थेट तिच्या घरी घेऊन आला. घरात प्रवेश करताच श्रद्धाच्या नजरेसमोर तिच्या आईवडिलांचे पार्थिव देह ठेवलेले दिसले. ते दृश्य पाहताच ती शांतपणे पुढे गेली आणि त्यांच्या चरणांजवळ बसली. तिची नजर फक्त त्यांच्यावरच खिळून राहिली होती. तिला पाहताच आजूबाजूला जमलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जण तर तिच्या कानावर जाईल अशा आवाजात अत्यंत घाणेरड्या शब्दात तिची निंदा करू लागले. एक महिला तिरस्काराने म्हणाली, बघा ना, हिच्या पापामुळे बिचाऱ्या आईवडिलांना असा जीव द्यावा लागला. मुलगी असून किती नीच निघाली ही. दुसरी लगेच म्हणाली, हो ना, स्वतःचं दुकान चालवते असं सांगायची, पण रोज उशिरा घरी यायची त्याचं कारण आता कळलं. बहुतेक हॉटेलमध्ये जाऊन हेच उद्योग करत असावी. तिसरी स्त्री तिरस्काराने म्हणाली, आईबाबांना एकाच वेळी गिळलं या पापीने. सगळेजण तोंडाला येईल ते बोलत होते, पण श्रद्धा मात्र काहीच प्रतिक्रिया न देता आपल्या आईवडिलांच्या चरणांवर डोकं टेकवून डोळे मिटून बसली होती. हे पाहून एक महिला म्हणाली, अहो, बघितलं का? आई वडील दोघेही एकाच वेळी गेले, पण हिच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही नाही. अगदी दगडासारखं काळीज आहे. दुसरी लगेच म्हणाली, ते काय रडणार? आई वडील जिवंत असतानाच असे उद्योग करून बसली. आता तिला कोण विचारणार आहे? आता तर मनमानीच करेल, म्हणूनच इतकी शांत बसली आहे. इतक्यात घरात प्रवेश केलेल्या विक्रमच्या कानावर त्यांचं बोलणं पडलं. त्याचा संताप अनावर झाला. काय हो तुम्ही सगळ्या? तुम्ही सुद्धा स्त्रियाच आहात ना? तिची अवस्था बघितली आहे का? आणि तरीही इतक्या घाणेरड्या शब्दात बोलताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तिला धीर देऊ शकत नसाल तर निदान अशा प्रकारे तिचा अपमान तरी करू नका. कृपया सगळे बाहेर जा. विक्रमचा आवाज संतापाने थरथरत होता. त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या मित्राने कुमारने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. विक्रम, शांत हो. अशा लोकांचं कामच आहे बोलणं. चांगल्या मुलीबद्दलही 4 गोष्टी बोलतात. आपली श्रद्धा इतक्या मोठ्या संकटात अडकली आहे म्हणून त्या आणखी वाईट बोलत आहेत. अशा लोकांना कधीच बदलता येत नाही. तू शांत हो आणि पुढे काय करायचं ते विचार कर. विक्रमने डोळे पुसले. काय विचार करू रे? श्रद्धा तोंडच उघडत नाहीये. निदान न्यायाधीशांसमोर तरी काही बोलेल असं वाटलं होतं, पण तिथेही ती गप्पच राहिली. आता काय करायचं तेच समजत नाहीये. बिचारी, तिच्याबरोबर हे सगळं कोणी केलं हेही कळत नाही. हे बोलताच तो कुमारच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला. त्याच वेळी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये पूर्णपणे वेगळंच चित्र होतं. एक तरुण तिथे जमलेल्या पाहुण्यांसाठी महागड्या विदेशी मद्याची पार्टी देत होता. संपूर्ण हॉल रोषणाईने उजळून निघाला होता. संगीताच्या कर्णकर्कश आवाजात सगळेजण आनंदात नाचत होते. अचानक तो तरुण स्टेजवर चढला. हातातला मद्याचा ग्लास उंचावत त्याने ते मद्य खाली उभ्या असलेल्या लोकांवर उडवले आणि उत्साहाने ओरडला, हे, आय एम द हॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. तो दुसरा तिसरा कोणी नसून ऋषिकेश होता. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य होतं. जणू त्याला हवं ते सर्व काही मिळालं होतं. पण त्याच्या या आनंदामागचं खरं कारण काय होतं हे तिथे उपस्थित असलेल्या कोणालाच माहीत नव्हतं. आणि कदाचित त्याच कारणाचा संबंध श्रद्धाच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याशीही असू शकत होता. श्रद्धा आपल्या आईवडिलांच्या पार्थिवाकडे एकटक पाहत बसली होती, पण तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा एक थेंबही बाहेर पडत नव्हता. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने विक्रमला विचारले, बाळा, यांचे अजून काही नातेवाईक येणार आहेत का? बाकीचे विधीही करायचे आहेत. विक्रमने हळू आवाजात उत्तर दिलं,
नाही काका, माझ्या माहितीप्रमाणे श्रद्धाचे दुसरे कोणतेही जवळचे नातेवाईक नाहीत. काकू आणि काकांच्या सर्व अंत्यविधीची जबाबदारी मी घेतो. असं म्हणत त्याने अंतिम संस्कारांच्या तयारीला सुरुवात केली. काही वेळात श्रद्धाच्या आईवडिलांचे सर्व धार्मिक विधी पूर्ण झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवांना चितेवर ठेवण्यात आले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने विक्रमला विचारले, बाळा, दोघांनाही अग्नी कोण देणार? आणि त्यावेळी या मुलीला इथून बाजूला घेऊन जा. हे ऐकताच विक्रम श्रद्धाजवळ आला. श्रद्धा, यापुढचं सगळं मी पाहून घेतो, तू कुमारसोबत जा. असं म्हणून तो वळणार इतक्यात श्रद्धाने त्याचा हात धरला. क्षणभर ती त्याच्याकडे पाहत राहिली. पुढच्या क्षणी ती सरळ चितेजवळ गेली. तिथे उभ्या असलेल्या कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीच्या हातातून तिने अग्नी घेतला आणि स्वतःच्या हाताने आईवडिलांच्या चितेला अग्नी दिला. चितेतील ज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या आणि त्याचवेळी श्रद्धाच्या मनातही संतापाची एक भयंकर ज्वाला पेटली होती. विक्रम काही काळ तिथे उभा राहून अश्रू ढाळत राहिला, पण श्रद्धाने मात्र आपल्या आईवडिलांसाठीही एक थेंब अश्रू गाळला नाही. घरी परतल्यानंतर श्रद्धा शांतपणे घरात आली. तिने आईवडिलांचा फोटो उचलून छातीशी घट्ट धरला. डोळे मिटताच आठवणींचा पूर तिच्या मनात उसळला. बाबा, आई, आपण या घरात किती आनंदाने राहायचो. मग मला एकटीला असं सोडून तुम्ही दोघं कसे निघून गेलात? तिच्या मनात वेदनांचे वादळ घोंघावत होते. तेवढ्यात एक महिला पोलीस अधिकारी तिच्याजवळ आली. मुली, वेळ झाली आहे, आता निघायला हवं. तुला सुधारगृहात पोचवायचं आहे. श्रद्धा शांतपणे उठून उभी राहिली. तेवढ्यात विक्रम त्या महिला अधिकाऱ्याजवळ आला. मॅडम, फक्त 5 मिनिटं मला तिच्याशी एकट्याने बोलू द्या, प्लीज. महिला अधिकाऱ्याने मान डोलावली. ठीक आहे, पण लवकर आटपा. न्यायालयाने दिलेला वेळ संपत आलाय. त्याआधी मला तिला सुधारगृहात दाखल करून कागदपत्रांवर सही करायची आहे. थँक्यू मॅडम. असं म्हणत विक्रम थेट श्रद्धासमोर जाऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात वेदना आणि काळजी स्पष्ट दिसत होती. श्रद्धा, असं किती दिवस राहणार आहेस? काय झालं ते सांगतही नाहीस. आई बाबा आपल्याला सोडून गेले, पण त्यांच्यासाठीही तू एक थेंब अश्रू ढाळला नाहीस. तो थोडा थांबला. ऐक, तुझं दुःख मला समजतं आहे, पण प्लीज असं स्वतःला आतून जाळू नकोस. मनातली वेदना बाहेर येऊ दे, रडून घे. हे जग काहीही बोलू दे, पण माझी श्रद्धा कशी आहे हे मला माहीत आहे. तुझ्यासाठी मी कायम उभा आहे. विक्रमचं बोलणं ऐकून श्रद्धाने त्याच्याकडे पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. ती फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. हे पाहून विक्रमचा संयम सुटला. क्षणात त्याने तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली. धाडकन आवाज आला. तुझ्याशीच बोलतोय मी, काहीतरी बोल, नाहीतर रड. असं गप्प बसलीस तर वेडी होशील तू. तो तिच्या खांद्यांना धरून हलवू लागला. तेव्हा अखेर श्रद्धाच्या ओठांमधून शब्द बाहेर पडले. काय बोलू विक्रम? तिचा आवाज तुटत होता. हे संपूर्ण जग मला वेश्या म्हणतंय. ती बातमी ऐकून माझे आई बाबा हे जग सोडून गेले. आता मी काय बोलू? तिने वेदनांनी भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मी काय चूक केली होती विक्रम? माझ्याबरोबरच असं का झालं? विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले. पण श्रद्धा, त्या हॉटेलमध्ये नेमकं काय झालं? तू तिथे का गेलीस? काहीतरी सांगशील तरच मी तुला या संकटातून बाहेर काढू शकतो. तू अशी गप्प बसलीस तर मी काय करू? माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. फक्त सत्य सांग. श्रद्धा कटू हसली. काय बदलणार आहेस तू विक्रम? तिचा आवाज आता राग आणि वेदनेने थरथरत होता. जेव्हा मी अर्धवट कपड्यात होते तेव्हा सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांनी माझे फोटो काढून संपूर्ण जगाला दाखवले. ते तू मिटवू शकशील का? ती पुढे म्हणाली. उद्यापासून सोशल मीडियावर माझे फोटो शेअर करून हजारो लोक त्याचा आनंद घेतील. ते थांबवू शकशील का? तिच्या डोळ्यात आता दडपून ठेवलेला संताप जळत होता. आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्यासाठी जगणारे माझे आई बाबा, त्यांना तू परत आणू शकशील का? ती काही क्षण थांबली. सांग विक्रम, हे सगळं तू करू शकशील का? श्रद्धाच्या प्रश्नांपुढे विक्रम पूर्णपणे निरुत्तर झाला. त्याच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. कारण श्रद्धाने विचारलेले प्रश्न हे फक्त तिचे नव्हते. ते एका उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचा आक्रोश होता. विक्रमने तिच्याकडे आशेने पाहत विचारले. श्रद्धा, जे काही झालं ते एखादं भयंकर स्वप्न समजून विसरून जाऊया. आपण हे शहर सोडून दुसरीकडे जाऊ. तू सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर आपण नवीन आयुष्य सुरू करू. इथे राहण्याची काही गरज नाही. काय म्हणतेस? श्रद्धाने त्याच्याकडे पाहिलं.
तिच्या डोळ्यात वेदना नव्हती, तिथे फक्त जळत असलेला संताप होता. मी या जगातून निघून गेले तरी माझ्या नावासमोर लावलेला हा कलंक कायम राहणार आहे विक्रम. आणि तू मला पुन्हा आनंदाने जगायला सांगतोयस? तिने कडवट हसू केलं. माझं विश्व खूप छोटं होतं, तुला ते चांगलं माहीत आहे. माझं सुंदर कुटुंब होतं, पण कोणीतरी एकाने दगड मारून ते उद्ध्वस्त केलं. तिचा आवाज हळूहळू कठोर होत गेला. महाभारत असो किंवा रामायण, एका स्त्रीचा अपमान झाला म्हणून युद्ध झाली. भरलेल्या सभेत द्रौपदीचा अपमान करणाऱ्या कौरवांचा शेवट कसा झाला हे तुला माहीत आहे. ती दात ओठ खात म्हणाली, या लोकांना कळायला हवं की स्त्री जेव्हा ठरवते तेव्हा ती काहीही करू शकते. एका स्त्रीचा अपमान करून या जगात कोणीही कायम आनंदाने जगू शकत नाही. तिचे डोळे लाल झाले होते. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूला आणि माझ्या अब्रूवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या प्रत्येकाला उत्तर द्यावंच लागेल. ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यांना शिक्षा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ती काही क्षण थांबली आणि त्यानंतरच मी माझ्या आईवडिलांसाठी रडेन. तोपर्यंत माझं दुःख माझ्यासोबतच राहील. मला ते अश्रूंमधून बाहेर काढायचं नाही. श्रद्धाचा हा ज्वालामुखी पाहून विक्रम काही क्षण थरकापून तिच्याकडे पाहत राहिला. ती पुन्हा शांत स्वरात म्हणाली, मी आता सुधारगृहात जातेय. इथली बाकीची कामं तू पूर्ण कर आणि आता यापुढे मला भेटायला येऊ नकोस. हे बोलून ती महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत निघून गेली. सरकारी महिला सुधारगृहात पोचल्यावर त्या महिला अधिकाऱ्याने तेथील अधीक्षकांशी काही औपचारिक चर्चा केली आणि नंतर तिथून निघून गेली. श्रद्धा आपल्या खोलीत गेली. तिने आपली बॅग ठेवली आणि काही वेळाने बाहेर बागेत येऊन एका बाकावर बसली. ती शून्यात नजर लावून बसलेली असताना एक महिला तिच्याजवळ आली. काय ग, तूच का नवीन आलेली मुलगी? तुझं नाव काय? श्रद्धा मात्र विचारात हरवलेली होती. अगं तुलाच विचारतेय, कुठे हरवलीस? असं म्हणत त्या महिलेने तिच्या खांद्यावर हात ठेवला. श्रद्धा भानावर आली आणि तिच्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहिलं. तिला लगेच समजलं की ती एक तृतीयपंथी स्त्री होती. ती पुन्हा हसत म्हणाली, अगं मी इतका वेळ बोलते आणि तू काहीच उत्तर देत नाहीस. श्रद्धा हलक्या आवाजात म्हणाली, माफ करा ताई, मी थोडी विचारात हरवली होते. ठीक आहे, तुझं नाव काय? श्रद्धा. तुझ्याबद्दल इथे काहीतरी वेगळंच सांगत होते. श्रद्धाने अचानक हसत विचारलं. काय? मला वेश्या म्हणत होते का? त्या स्त्रीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ताई असं का पाहताय? तेच म्हणाले ना? ती स्त्री काही क्षण शांत राहिली, मग गंभीर स्वरात म्हणाली, तू विश्वास ठेव किंवा नको ठेवू, पण मी स्वतः त्या व्यवसायात होते. एखादी स्त्री त्या मार्गावर आहे की नाही हे मी तिच्याकडे पाहून ओळखू शकते. ती श्रद्धाकडे पाहत म्हणाली, पण तुला पाहून तसं अजिबात वाटत नाही. श्रद्धा मंद हसली. ताई तुमचं नाव काय? वाणी. छान नाव आहे. वाणी ही हसली. आता तुझ्याबद्दल सांग. श्रद्धा आकाशाकडे पाहत म्हणाली, आजपर्यंत माझं नाव फक्त श्रद्धा होतं, पण आता समाज मला कितीतरी नावांनी हाक मारेल. वाणीच्या चेहऱ्यावर करुण भाव उमटले. श्रद्धा तुझे ओठ हसतायत, पण तुझे डोळे खूप दुःखी आहेत. ती प्रेमाने म्हणाली, मला मोठी बहीण समज. तुला जे सांगायचं आहे ते सांग. शक्य असेल तितकी मदत करेन. श्रद्धा काही बोलली नाही. ते पाहून वाणी उठू लागली. ठीक आहे, तुला नसेल बोलायचं तर राहू दे. पण तेवढ्याच श्रद्धाने तिचा हात धरला. बस ना ताई, मलाही मनातलं कुणाशी तरी बोलावंसं वाटतंय. वाणी पुन्हा हसली. सांग मग, तू कोण आहेस आणि इथे कशी आलीस? कारण तुला पाहून तरी तू खूप चांगल्या घरातली मुलगी वाटतेस. श्रद्धाने एक दीर्घ श्वास घेतला. त्यानंतर ती आपल्या भूतकाळाबद्दल सांगू लागली. काही महिन्यांपूर्वी पहाटेची वेळ होती. घरात मंद स्वरात सुप्रभात ऐकू येत होतं. देवकी घरभर धूप फिरवत होती. तिचे पती चंद्रकांत सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. देवकी त्यांच्या जवळ आली. कपाळावर भस्म लावून तिने विचारलं, अहो, श्रद्धा अजून उठली नाही का? तिला दुकान उघडायला जायचं आहे ना? एवढा वेळ कशी झोपली आहे? चंद्रकांत हसले. अगं काल रात्री काम संपायला तिला उशीर झाला होता. थोडा वेळ झोपू दे ना बिचारीला. देवकी लगेच म्हणाली, तुम्ही ना खूपच लाड करता तिचे. जा आणि आता तिला उठवा. पत्नीचं म्हणणं ऐकून चंद्रकांत काही न बोलता उठले आणि आपल्या लाडक्या मुलीच्या खोलीकडे निघाले. आणि अशा प्रकारे श्रद्धाच्या भूतकाळातील कहाणी सुरू झाली. चंद्रकांत आणि देवकी यांनी प्रेमविवाह केला होता. आपल्या कुटुंबियांच्या विरोधामुळे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी आपलं मूळ गाव सोडून पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर तब्बल 10 वर्षे त्यांना अपत्य सुख लाभले नव्हते.
त्या काळात त्यांनी अनेक देवस्थानांना भेटी दिल्या, नवस केले आणि देवाकडे लेकरासाठी प्रार्थना केली. आणि शेवटी त्यांच्या आयुष्यात देवाच्या आशीर्वादासारखी जन्माला आली त्यांची एकुलती एक मुलगी श्रद्धा. श्रद्धा म्हणजे सौंदर्याची मूर्तीच होती. तिला एकदा पाहिल्यावर पुन्हा मागे वळून न पाहणारा माणूस क्वचितच सापडला असता. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा तिचा निर्धार होता. त्यामुळे ती स्वतःच एक छोटंसं गारमेंट्सचं दुकान यशस्वीपणे चालवत होती. चंद्रकांत श्रद्धाला उठवण्यासाठी तिच्या खोलीत गेले होते, पण बराच वेळ झाला तरी ते खाली परतलेच नाहीत. शेवटी देवकीच वरच्या मजल्यावर गेली. खोलीत डोकावून पाहताच तिच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. चंद्रकांत श्रद्धाच्या पलंगाजवळ ठेवलेल्या खुर्चीत बसून निवांत वर्तमानपत्र वाचत होते. देवकीने कमरेवर हात ठेवून त्यांच्याकडे रोखून पाहिलं. ते पाहता चंद्रकांत गडबडून उभे राहिले. अहो, तुम्हाला मुलीला उठवायला पाठवलं होतं की तिच्यासाठी अंगाई गीत म्हणायला? देवकी चिडून म्हणाली. आधी तिला उठवा. चंद्रकांत श्रद्धाजवळ गेले. माझी गोड मुलगी, उठ ना बाळा, ते अगदी प्रेमाने म्हणाले. हे पाहून देवकीने कपाळावर हात मारला. अहो, जरा जोरात उठवा तिला. की आता थोपटून पुन्हा झोपवणार आहात? ती थेट श्रद्धाजवळ आली. श्रद्धा, अरे श्रद्धा, उठ ग लवकर. दुकान उघडायचं नाही का? किती झोपतेस? चंद्रकांत लगेच म्हणाले. अगं, एवढं का ओरडतेस? मुलगी घाबरेल. देवकीने रागाने त्यांच्याकडे पाहिलं. ताबडतोब चंद्रकांत गप्प बसले. तेवढ्यात श्रद्धाने हळूहळू डोळे उघडले. समोर आईवडील उभे असल्याचं पाहून ती हसली. काय संधू देऊ, गुड मॉर्निंग. अगं, काय हे सिंधू बिंदू, नीट बाबा म्हणता येत नाही का तुला? देवकीने बनावटी रागाने विचारलं. चंद्रकांत लगेच मुलीच्या बाजूने उभे राहिले. जाऊ दे ना देवकी, माझी मुलगी मला काहीही म्हणाली तरी छानच वाटतं. श्रद्धा लगेच हसत म्हणाली. असंच बोला चंदू, दिवसेंदिवस ही देव खूपच स्ट्रिक्ट होत चालली आहे. हो का? देवकी भुव्या उंचावत म्हणाली. एका मोठ्या मुलीने सकाळी लवकर उठून घरातल्या कामात मदत करावी एवढी अपेक्षा ठेवली तर मी वाईट झाले? मग ती हसत पुढे म्हणाली. चल लवकर खाली ये. तुझा आवडता पोहे आणि बोर्नव्हिटा दूध बनवलंय, नाहीतर उशीर झाल्यावर नेहमीसारखी धावपळ करशील. ओके आई, अजून अर्धा तास तयार होऊन खाली येते. चंद्रकांत लगेच म्हणाले. काही घाई नाही ग बाळा, आरामात तयार हो. देवकीने लगेच त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. तुम्ही आधी खाली चला. इथे अजून थांबला तर पुन्हा मुलीला झोपवायला सुरुवात कराल. असं म्हणत ती चंद्रकांतांना घेऊन खाली गेली. काही वेळानंतर श्रद्धा तयार होऊन खाली आली. तिने लाल रंगाचा साधा पण अत्यंत देखणा कॉटन सूट घातला होता. तिचं सौंदर्य इतकं खुलून दिसत होतं की ते एखाद्या अप्सरेप्रमाणे भासत होती. चंद्रकांत आणि देवकी दोघेही काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं. श्रद्धा हसत खाली आली तशी देवकी तिच्याजवळ गेली आणि प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला. माझ्या मुलीला कुणाची नजर लागू नये, असं म्हणत तिने श्रद्धाच्या कानामागे छोटासा काळा तीळ लावला. श्रद्धा कटाडपणे हसली. तर चंद्रकांत आणि देवकी पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मुलीकडे प्रेमाने पाहू लागले. त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण लवकरच फक्त आठवणी बनून राहणार होते. लाल रंगाच्या साध्या कॉटन सूटमध्ये श्रद्धा जिन्यावरून खाली उतरून आली तेव्हा ती एखाद्या अप्सरेप्रमाणे दिसत होती. तिला पाहताच देवकीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. लगेच तिने श्रद्धाच्या गालावर एक छोटासा काळा तीळ लावला. हे पाहून श्रद्धा हसत म्हणाली. काय ग आई, आज हे सगळं नवीनच दिसतंय. कशाला एवढी दृष्ट काढतेस? देवकी काही बोलण्याआधीच चंद्रकांत तिच्याजवळ आले. अगं बाळा, असं वाटतं जणू कालच तू आमच्या घरी जन्माला आलीस आणि आज बघ एवढी मोठी झालीस. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. या जगातलं सगळं सुख माझ्या मुलीला मिळावं एवढी देवाकडे प्रार्थना आहे. आईवडिलांचं हे प्रेम पाहून श्रद्धा हसली. बस करा आता, भावनिक प्रसंग पुरे झाले. मला खूप भूक लागली आहे. चला नाश्ता करूया, असं म्हणत ती डायनिंग टेबलजवळ जाऊन बसली. नाश्ता झाल्यानंतर श्रद्धा निघण्यासाठी तयार झाली. बाहेर जाताना ती वडिलांकडे वळून म्हणाली. हो आई, आज रात्री यायला थोडा उशीर होईल. एका नवरीच्या साडीचं डिझाईन पूर्ण करायचं आहे, त्यामुळे दुकानात खूप काम आहे. तिने दोघांकडेही बोट दाखवत पुढे सांगितलं. माझी वाट बघत बसायचं नाही. वेळेवर जेवायचं, औषधं घ्यायची आणि झोपायचं. समजलं ना? चंद्रकांत आणि देवकी दोघांनी हे मान डोलावली. श्रद्धा दारापर्यंत गेली, पण पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं. बाबा, मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना?
रात्री दुकानासमोर येऊन उभं राहायचं नाही. आणि देवू, उगाच काळजी करायची नाही. मी सुरक्षितपणे घरी येईन. देवकीने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. ठीक आहे ग बाळा, जपून जा. श्रद्धाने हसत मान हलवली आणि आपली स्कूटर घेऊन निघून गेली. ती गेल्यानंतर देवकी चिंतेने म्हणाली, ऐका ना, पांडे काकांशी बोलून आपल्या मुलीचं आणि विक्रमचं लग्न लवकर ठरवूया का? पुढच्या माघ महिन्यात एखादा चांगला मुहूर्त बघायला सांगा. ती काळजीने पुढे म्हणाली. रोज इतक्या उशिरापर्यंत काम करून ती घरी येते. मला खूप भीती वाटते. काळ काही चांगला नाही. चंद्रकांत हसले. देवकी, उगाच काळजी करू नकोस. आपली मुलगी खूप धाडसी आहे. कोणतीही परिस्थिती ती सांभाळू शकते. ते अभिमानाने म्हणाले. मी माझ्या मुलीला घाबरणारी मुलगी म्हणून वाढवलं नाही. देवकीने त्यांच्याकडे रागाने पाहिलं. ते पाहून चंद्रकांत लगेच हसले. बरं बाबा, संध्याकाळी पांडेजींना घरी बोलावून बोलू. आता तरी खुश? देवकीच्या चेहऱ्यावर लगेच समाधान उमटलं. आत्ता बरं वाटतंय. थांबा, तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणत ती स्वयंपाकघरात निघून गेली. त्याच वेळी मुंबईच्या उपनगरात असलेल्या एका आलिशान राजवाड्यासारख्या बंगल्यात एका भव्य खोलीबाहेर 4 नोकर अगदी शिस्तीत उभे होते. त्यापैकी एकाने हळू आवाजात विचारलं, साहेब अजून उठणार नाहीत बहुतेक. तोपर्यंत दुसरं काही काम करून येऊ का? दुसरा लगेच म्हणाला, नको रे. साहेब उठल्यावर त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपणच द्यायच्या आहेत. नाहीतर खूप रागावतील. थोडं अजून थांबू. असं बोलता बोलता जवळपास 1 तास उलटला. तेवढ्यात 6 फूट उंच रुबाबदार व्यक्तिमत्वाचा एक तरुण तिकडे चालत आला. त्याला पाहताच सर्व नोकरांनी आदराने नमस्कार केला. त्याने फक्त नजरेनेच त्यांना तिथून जाण्याचा इशारा केला. क्षणात सगळे निघून गेले. तो थेट खोलीचं दार उघडून आत गेला. पलंगावर पांघरून डोक्यावर ओढून झोपलेल्या व्यक्तीकडे पाहत तो म्हणाला, ऋषी उठ आता, खूप उशीर झालाय. खाली ये, नाश्ता करायचा आहे. तेवढ्यात पांघरुणातून एक चेहरा बाहेर आला. हाय आदी भाऊ, गुड मॉर्निंग. तो दुसरा कोणी नसून ऋषिकेश होता. आदित्यने नाराजीने त्याच्याकडे पाहिलं. ऋषी, तुझं हे वागणं अजिबात बरोबर नाही. रोज रात्री उशिरा घरी यायचं, त्यात दारू पिऊन गाडी चालवत यायचं. कधी सुधारशील तू? ऋषिकेश मोठ्याने हसला. आदी भाऊ, आयुष्य मजेत जगायचं असतं. उगाच उपदेश करू नका. तुम्ही खाली जा, मी येतो. असं म्हणून तो पुन्हा झोपायला वळला. आदित्यने हसत त्याच्या केसांवरून हात फिरवला. ठीक आहे रे, पण लवकर ये. असं म्हणत तो बाहेर आला. बाहेर उभ्या असलेल्या नोकरांकडे पाहून तो म्हणाला, आत जा. साहेबांना जे हवं असेल ते द्या. सर्व नोकर लगेच आत गेले. प्रसिद्ध उद्योगपती वेदाचार्य देशमुख आणि त्यांची पत्नी उमा देशमुख यांना 2 मुलगे होते, आदित्य आणि ऋषिकेश. आदित्य हा मोठा मुलगा होता. वडिलांचा प्रचंड उद्योग समूह तो अत्यंत यशस्वीपणे सांभाळत होता. त्याचबरोबर अनेक मोठ्या चित्रपटांना आर्थिक मदत करून मनोरंजन क्षेत्रातही त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तर दुसरीकडे ऋषिकेशला व्यवसायापेक्षा मौज मजा, पार्ट्या आणि ऐशो आराम यांच्यातच जास्त रस होता. पण भविष्यात याच ऋषिकेशचा आणि श्रद्धाच्या आयुष्याचा संबंध कसा जोडला जाणार होता याची कल्पना त्या क्षणी कोणालाच नव्हती. ऋषिकेशने हाँगकाँगमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले होते. परदेशात अनेक वर्ष राहिल्यामुळे त्याच्यावर पाश्चात्य संस्कृतीचा खूप प्रभाव पडला होता. त्याच्यासाठी स्वतःचा आनंद आणि स्वतःच्या इच्छा यांच्यापेक्षा मोठं काहीच नव्हतं. तो कोणतीही चूक करो किंवा कोणत्याही अडचणीत अडकू दे, त्याचा मोठा भाऊ आदित्य नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहत असे आणि प्रत्येक संकटातून त्याला बाहेर काढत असे. मोठ्या भावाच्या या अतिप्रेमामुळे ऋषिकेश दिवसेंदिवस अधिकच बेजबाबदार होत चालला होता. घरातील सर्वांचा तो लाडका असल्यामुळे त्याला कधीच कोणी रागावलं नव्हतं किंवा शिस्त लावण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्या दिवशीही घरातील 3घे जण त्याची वाट पाहत नाश्त्यासाठी बसले होते. तेवढ्यात उमा यांचे मोठे भाऊ आणि केंद्र सरकारमधील मंत्री उदयमूर्ती देशमुख घरात आले. घरात पाऊल टाकताच ते हसत म्हणाले, काय रे, धाकट्या जावयाची वाट पाहत बसलात वाटतं. आदित्य हसत म्हणाला, हो मामा, साहेब अजून तयार होत आहेत. तुम्ही या ना, नाश्ता करा. उदयमूर्तीजींनी हात हलवला. मी आधीच नाश्ता करून आलोय, तुम्ही करा. वेदाचार्य, नाश्त्यानंतर तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, असं सांगून ते पुढे निघून गेले. आदित्याने हलकंसं स्मित केलं. काही वेळात ऋषिकेश जिन्यावरून खाली उतरला. हाय मॉम, आज नाश्त्याला काय आहे? उमा लगेच प्रेमाने म्हणाल्या. तुला आवडतो तसा ब्रेड टोस्ट तयार आहे रे, ये बस आणि खा. ऋषिकेशने चेहरा वाकडा केला. नो मॉम, खूपच बोरिंग आहे, मी बाहेरच काहीतरी खाईन. असं म्हणत तो निघू लागला. बाय मॉम. बाय ब्रदर.
मग तो खटाडपणे आदित्यकडे पाहत म्हणाला, हो, आणि तुझं क्रेडिट कार्ड मी घेतलंय, ते शोधत बसू नकोस. हे ऐकताच आदित्य मोठ्याने हसला. ठीक आहे रे, पण रात्री लवकर घरी ये. ऋषिकेशने खांदे उडवले. पाहूया ब्रदर. क्षणात त्याने आपल्या आलिशान स्पोर्ट्स कारची चावी उचलली आणि घराबाहेर निघून गेला. तो गेल्यावर उमा काळजीने आदित्यकडे पाहत म्हणाल्या, आदित्य, हे काय चाललंय? घरातले सगळे आपापल्या कामात इतके व्यस्त झालेत की आपण सगळे बसून एकत्र हसत खेळत बोललो यालाही खूप दिवस झाले. त्या थोड्या उदास स्वरात पुढे म्हणाल्या, आणि तूही ऋषीचे खूप लाड करतोस. तो कोणाचंच ऐकत नाही. त्याला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही. निदान तू तरी त्याला समजाव. आदित्य उठला. तो आईजवळ गेला आणि प्रेमाने त्यांना मिठी मारली. आई, उगाच काळजी करू नका. ऋषीला त्याच्या मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल इतका विचार करण्याची गरज नाही. तो हसत म्हणाला, मी नाश्ता केला आहे, तुम्ही शांतपणे खा. मला ऑफिसला उशीर होतोय. असं म्हणून त्याने आईचा आशीर्वाद घेतला आणि कामासाठी निघून गेला. उमा काही क्षण तिथेच बसून आपल्या दोन्ही मुलांचा विचार करत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. मनात त्यांनी देवाला प्रार्थना केली, देवा, माझ्या दोन्ही मुलांना कायम सुखी ठेव. लवकरच आदित्यसाठी एक चांगली मुलगी शोधून या घरात सून म्हणून आणायची आहे आणि त्यानंतर ऋषिकेशचंही चारूसोबत लग्न लावून द्यायचं आहे. मग त्यांच्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद असेल. हा विचार करत त्या आपल्या कामाला लागल्या. पण एक गोष्ट मात्र त्यांना माहीत नव्हती की नियतीने त्यांच्या कुटुंबासाठी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. त्या सर्वांनी ज्या भविष्याची स्वप्न पाहिली होती त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा मार्ग आता त्यांच्या आयुष्याला मिळणार होता. आणि त्या मार्गावर ऋषिकेश, आदित्य आणि श्रद्धा यांच्या नशिबाची गुंतागुंत अशी होणार होती की त्यातून बाहेर पडणं कोणालाच सोपं जाणार नव्हतं. श्रद्धा वेगाने आपल्या गारमेंट्सच्या दुकानात पोहोचली. दुकान उघडताच तिने देवघरासमोर दिवा लावला. देवाला नमस्कार केला आणि आपल्या कामाला सुरुवात केली. थोड्याच वेळात तिच्याकडे काम करणाऱ्या 4 महिला कर्मचारी एकामागून एक दुकानात येऊ लागल्या. त्यापैकी कविता आत येताच हसून म्हणाली, हाय श्रद्धाताई, गुड मॉर्निंग. एक गोष्ट सांगा ना, तुम्ही रोज रात्री दुकानातून खूप उशिरा जाता आणि सकाळी मात्र आमच्या आधी दुकानात येऊन बसता. याचं सिक्रेट काय आहे? श्रद्धाने तिच्याकडे भुवया उंचावत पाहिलं. ते नंतर सांगते मॅडम. आधी हे सांग, तुला किती वाजले आहेत हे माहिती आहे का? कविताचा चेहरा लगेच पडला. सॉरी ताई, थोडा उशीर झाला. बसच मिळत नव्हती. खूप वेळ थांबले होते. श्रद्धा खोटा राग दाखवत म्हणाली, खूप छान कथा आहे. या महिन्यात तुझ्या पगारातून अर्ध्या दिवसाचा पगार कापते. काय ताई? कविता लगेच ओरडली. इतका राग का? शिक्षा द्यायची असेल तर दुसरी काहीही द्या, पण पगार कापू नका. तिचं बालिश बोलणं ऐकून श्रद्धा हसली. चल, खूप बोलू नकोस. आज खूप कामं आहे. जशी आज्ञा महाराणी, कविता नाटकीपणे म्हणाली आणि सगळे हसू लागले. काही वेळाने श्रद्धा कामं वाटू लागली. कविता, तू आणि राजू आज पूर्ण करायचे कपडे आत ठेवले आहेत. ते लवकर तयार करा. मग ती दुसऱ्या कामाकडे वळली. आणि अनुराधा मॅडमच्या मुली डिम्पलच्या रिसेप्शनच्या लेहंग्याचं काम आजच पूर्ण व्हायला हवं. उद्या ते तिच्या हातात द्यायचं आहे. ती विचारात पडली, काल मी नसताना त्या माप द्यायला आल्या होत्या का? नाही ताई, कविता म्हणाली. कोणीच आलं नाही. श्रद्धा चिंतेत पडली. मग उद्यापर्यंत काम कसं पूर्ण करायचं? तिने लगेच मोबाईल काढला आणि अनुराधाला फोन लावला. हॅलो अनुराधा मॅडम, अजून डिम्पल मॅडम माप द्यायला आलेल्या नाहीत. उद्यापर्यंत काम पूर्ण कसं करणार मी? समोरून अनुराधाचा आवाज आला. सॉरी डिअर, लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त झाले होते. मी डिम्पलला तुझ्या दुकानात जायला सांगितलं होतं, पण बहुतेक ती विसरली. मग त्या विनवणीच्या सुरात म्हणाल्या, एक काम करशील का? थेट घरी ये आणि इथेच तिची मापं घेऊन जा. श्रद्धा लगेच हसली. अहो मॅडम, यासाठी इतकं का म्हणता? काहीच अडचण नाही, मी तुमच्या घरी येते. ती आत्मविश्वासाने पुढे म्हणाली. आणि आज रात्रभर बसून डिम्पल ताईंचा ड्रेस जबरदस्त तयार करून देते. आता खुश? अनुराधाजी हसल्या. खूप धन्यवाद श्रद्धा. मग त्या थोड्या संकोचाने म्हणाल्या, आणि एक विनंती आहे. डिम्पल काहीतरी बोलली तर राग मानू नकोस. माझ्यासाठी थोडं समजून घे. त्याची काळजी करू नका. तुम्ही तुमची कामं पूर्ण करा. मग दुकानात या, मी तुम्हाला फायनल डिझाईन दाखवते. ठीक आहे. फोन कट झाला. श्रद्धाने कविताकडे पाहिलं. कविता, मी अनुराधा मॅडमच्या घरी जाते. दुकान तू सांभाळ. ठीक आहे ताई. श्रद्धा स्कूटर घेऊन निघाली. काही वेळाने ती अनुराधाजींच्या बंगल्यासमोर पोहोचली. सुरक्षा रक्षकाला आपली ओळख सांगितल्यानंतर तिला आत जाण्याची परवानगी मिळाली. घरात प्रवेश करताच तिने पाहिलं की डिम्पल आपल्या मैत्रिणींसोबत बसून गप्पा मारत होती. श्रद्धा नम्रपणे तिच्याजवळ गेली. ताई, अनुराधा मॅडमने तुमच्या रिसेप्शनच्या लेहंग्यासाठी माप घ्यायला मला पाठवलं आहे.
2 मिनिटं वेळ द्याल का? हे ऐकताच डिम्पलच्या मैत्रिणी हसू लागल्या. डिम्पलने तिरस्काराने तिच्याकडे पाहिलं. हे काय ताईबाई म्हणतेस? व्यवस्थित मॅडम म्हण. डिम्पल समाधानाने हसली. हं, आता बरं. चल माप घे. ती उठून उभी राहिली. श्रद्धा आपल्या कामात लक्ष घालून मापं घेत होती. तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजातून एक मोठा आवाज आला. हे डिम्पल, आपली नवरीबाई काय करतेय? एक तरुण धावतच आत आला आणि येताच त्याने डिम्पलला मिठी मारली. तो इतक्या वेगाने आला की श्रद्धाचा तोल गेला. ती घसरली आणि बाजूच्या सोफ्यावर जाऊन पडली. तिच्या तोंडून हलकासा वेदनेचा आवाज निघाला. हे पाहताच त्या तरुणाने लगेच डिम्पलला सोडला आणि श्रद्धाकडे वळला. अरे सॉरी, असं म्हणत त्याने तिच्यासमोर हात पुढे केला, तिला उठवण्यासाठी. श्रद्धाने वर पाहिलं आणि तिची नजर त्या अनोळखी तरुणाच्या चेहऱ्यावर खिळून राहिली. तिला अजून माहीत नव्हतं की हा क्षण तिच्या आयुष्याची दिशा बदलणाऱ्या घटनांची सुरुवात ठरणार होता. पण श्रद्धाने मात्र त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तिने त्याचा हात न धरता स्वतःच उठून उभी राहिली. तो तिच्या जवळ येत हसत म्हणाला, हाय, ही सुंदर मुलगी कोण आहे? खरंच खूप सुंदर आहेस. हाय ब्युटी, मी ऋषिकेश. तुझं नाव कळेल का? ऋषिकेशने तिच्यासमोर हात पुढे केला. श्रद्धाने मात्र त्याला हात न देता नमस्कार केला. माझं नाव श्रद्धा. एवढंच उत्तर देऊन ती डिम्पलकडे वळली. मॅडम, सगळी मापं व्यवस्थित घेतली आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत तुमचा लेहंगा तयार होईल. आता मी निघते, असं म्हणून ती बाहेर पडू लागली. पण ऋषिकेशने तिचा रस्ता अडवला. हे ब्युटी, आज रात्री माझ्यासोबत डेटला येशील का? हवं तर मी तुला घ्यायला कार पाठवतो. त्याचं बोलणं ऐकताच श्रद्धाने त्याच्याकडे संतापाने पाहिलं. तिने त्याचा हात झटकून टाकला आणि एक शब्दही न बोलता तिथून निघून गेली. श्रद्धा गेल्यावर डिम्पल ऋषिकेश जवळ आली. अरे ऋषी, इतक्या मुली असताना तुला हिच्यासोबत डेटवर जायचंय? दिवसेंदिवस तुझी पसंतीच बिघडते आहे. थांब, मी चारूला सांगते. ऋषिकेशने हसत तिच्या खांद्यावर हात ठेवला. अगं वेडे, तिच्यात काय कमी आहे? किती सुंदर आहे ती, तो आत्मविश्वासाने पुढे म्हणाला. तू फक्त बघत राहा, एक दिवस ती नक्की माझ्यासोबत डेटवर येईल. थोडा थांबून तो खट्याळपणे म्हणाला, आणि तेही फक्त एका दिवसासाठी. श्रद्धा डिम्पलच्या घरातून बाहेर पडली आणि स्कूटरवरून पुन्हा दुकानात आली. दुकानाबाहेर तिची वाट पाहत विक्रम उभा होता. पण ऋषिकेशच्या वागण्याचा विचार करत असल्यामुळे ती त्रस्त होती. त्यामुळे दुकानात शिरतानाही तिने विक्रमकडे लक्ष दिलं नाही. विक्रम लगेच तिच्या समोर येऊन उभा राहिला. हॅलो मॅडम, मी इथे किती वेळापासून खांबासारखा उभा आहे आणि तुम्ही मला पाहूनही न पाहिल्यासारखं करत आहात. एवढे काय विचार चाललाय? तेव्हा श्रद्धाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. अरे विक्रम, तू कधी आलास? सॉरी, मी तुला पाहिलंच नाही. थोडी टेन्शनमध्ये होते. कसले टेन्शन? ते जाऊ दे. तू ऑफिसला गेला नाहीस का? या वेळेला इथे काय करतोयस? विक्रम हसला. आज ऑफिसमध्ये फार काम नाही. विचार करत होतो, आपण दोघं दुपारी एक छान सिनेमा बघायला जाऊया का? प्लीज. श्रद्धा त्याच्याकडे पाहून हसू लागली. विक्रम लगेच म्हणाला, अगं श्रद्धा, अजून काही दिवसांनी आपलं लग्न होणार आहे. निदान आता तरी माझ्यासोबत बाहेर ये. तो हसत पुढे म्हणाला, लहानपणापासून आपण एकत्र आहोत, पण तू माझ्यासोबत बाहेर आली आहेस ती फक्त तुला आवडणाऱ्या त्या मंदिरात. मी काय तुला खाऊन टाकणार आहे का? की तुला माझ्यावर विश्वास नाही? श्रद्धा शांतपणे म्हणाली. विक्रम, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. ती पुढे म्हणाली. पण प्रेम म्हणजे फक्त बीचवर फिरणं, पार्कमध्ये जाणं, सिनेमा बघणं, एकाच कोल्ड्रिंकमधून दोघांनी पिणं किंवा फोनवर तासनतास बोलणं एवढंच असतं असं मला वाटत नाही. तिने हसत त्याच्याकडे पाहिलं. माझ्या मनातलं प्रेम मला लग्नानंतर तुला भरभरून द्यायचं आहे. सिनेमा, बीच, फिरणं हे सगळं लग्नानंतरही करता येईल. मग तिने कामाकडे इशारा केला. आणि उद्यापर्यंत एक महत्त्वाचा ड्रेस तयार करायचा आहे. त्यामुळे आज खूप काम आहे. तुला जायचं असेल तर मित्रांना घेऊन जा. हे ऐकून विक्रमचा चेहरा पडला. बस, म्हणजे माझ्यासोबत यायचंच नाही ना? तो खोटा राग करत म्हणाला. मग मी कोणाला घेऊन जातो याने तुला काय? तू तुझ्या कामातच बुडून राहा, असं म्हणत तो निघू लागला. श्रद्धा लगेच म्हणाली, अरे संध्याकाळी मी 1 तास मोकळी असणार होते. तुझ्यासोबत मंदिरात जायचं ठरवलं होतं. ती मिश्किलपणे म्हणाली. पण आता तूच खूप बिझी झालास. काही हरकत नाही, मी एकटीच जाईन. विक्रम लगेच थांबला. काय? कोण बिझी आहे? तो हसत म्हणाला. तू माझ्यासोबत येतेस ती एकमेव जागा म्हणजे मंदिर. आणि मी ते कसं चुकवेन? तो आनंदाने म्हणाला. संध्याकाळी तयार राहा, मी येऊन तुला मंदिरात घेऊन जाईन. श्रद्धाने हसत मान हलवली. हे सगळं पाहत काम करत असलेली कविता अचानक विक्रम जवळ आली. विक्रम दादा, बोल ना, कविता खट्याळपणे म्हणाली.
श्रद्धाताई तुमच्यासोबत सिनेमाला येत नाही म्हणाल्या ना, तर तुम्ही घेतलेली तिकीटं मला द्या. मी आणि माझा होणारा नवरा जाऊन सिनेमा पाहून येतो. विक्रम लगेच हसला. ठीक आहे, माझ्या काही उपयोगाचे नाहीत आता. घे. तो तिकीट तिच्या हातात देणार इतक्यात श्रद्धाने ती हिसकावून घेतली. ए, तुला कोणी दुपारी सुट्टी दिली? ती रागाने म्हणाली. जा आणि नीट काम कर, नाहीतर तुझ्या बाबांना फोन करते. कविताचा चेहरा लगेच पडला आणि ती पुन्हा कामाला लागली. विक्रम हसत म्हणाला, अगं निर्दयी, तू स्वतः येत नाहीस, निदान कविताला तरी जाऊ दे. श्रद्धा त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली. ए, कामात अडथळा आणू नकोस, चल निघ आता. विक्रमही लगेच म्हणाला. मी पण म्हणतो तूच जा. दोघांची ही गोड भांडणं पाहून दुकानातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. त्यांच्या प्रेमातली निरागसता प्रत्येकाला जाणवत होती. हो हो, तूच जा आता. ओके, जातोच ग, असं म्हणत विक्रम पुढच्या क्षणी अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने तिथून निघून गेला. तो इतक्या घाईने पळत जाताना पाहून श्रद्धाला हसू आवरलं नाही. ती हसतच पुन्हा आपल्या कामात गुंतली. दुसरीकडे मुंबईतील एका प्रतिष्ठित बिझनेस क्लबच्या भव्य सभागृहात अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक जमले होते. त्या वर्षाच्या क्लब असोसिएशन लीडर पदाची घोषणा होणार होती. सभागृहात शांतता पसरली असताना एक अधिकारी निकाल जाहीर करू लागला. या वर्षाचे असोसिएशन लीडर म्हणून मिस्टर आदित्य देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. क्षणात संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. आदित्य रुबाबात आपल्या जागेवरून उठला. तो व्यासपीठाजवळ जाऊन सर्वांकडे पाहत म्हणाला, हाय लेडीज अँड जेंटलमॅन, या पदासाठी माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तो शांत आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजात पुढे म्हणाला, खरं सांगायचं तर अशा पदांमध्ये मला फारसा रस नसतो, पण तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचं चीज करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. तुमच्या अपेक्षांप्रमाणे निकाल देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. थँक्यू. भाषण संपताच त्याने स्टायलिश पद्धतीने आपला गॉगल डोळ्यांवर चढवला आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला. थोड्याच वेळात बैठक संपले. लोक हळूहळू बाहेर पडू लागले. तेवढ्यात एका प्रतिस्पर्धी कंपनीची आधुनिक आणि अत्यंत आकर्षक तरुणी आदित्य समोर येऊन उभी राहिली. हाय हँडसम, मी मेघना. आदित्यने तिच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं. हो, मला माहिती आहे. तुमच्याबद्दलही बरंच ऐकलं आहे. तुमच्या वडिलांची कंपनी आता तुम्हीच सांभाळत आहात, बरोबर ना? मेघना हसली. ओह, म्हणजे मिस्टर आदित्य माझ्याबद्दल इतकी माहिती ठेवतात? ती त्याच्याकडे एकटक पाहत पुढे म्हणाली. मग ही गोष्टही माहीत असेल का की मेघनाला आदित्यसोबत डिनरला जायची इच्छा आहे? तिच्या डोळ्यात स्पष्ट आमंत्रण होतं. हे ऐकून आदित्य हलकेच हसला. खूप स्मार्ट मूव बेबी, तो सहजपणे म्हणाला. पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. थोडा थांबून तो मिश्किलपणे पुढे म्हणाला. कदाचित लवकरच तुला त्याची संधी मिळेल. बाय. तिच्या उत्तराची वाटही न पाहता तो तिथून निघून गेला. मेघना मात्र त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. तिच्या ओठांवर हळूहळू एक मोहक स्मित उमटलं. सेक्सी अँड स्मार्ट मॅन, ती स्वतःशीच पुटपुटली. तिच्या नजरेत एक वेगळाच आकर्षणाचा भाव होता. आदित्यकडे पाहताना तिच्या मनात नेमकं काय सुरू होतं हे फक्त तिलाच माहीत होतं. तर हा होता आपल्या या कथेचा आजचा पहिला भाग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुढे काय होतं ते आपल्या या कथेच्या पुढच्या 2 ते 3 भागांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. पण हा कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.